येत आहे, येऊनच राहिले. मला चिठ्ठी आली, भाषण लांबवा म्हणते, थोडंसं सायन्स करून लोक पायी येऊन राहिले. अबे तेले इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण. असा बहाळपणा करा तर वांदा निघून का आपला. पहिलेच तर पैसे कमी आहे आणि त्याच्यात अधिक वांदा. पोलीसवाले ना, हा ते पण आहे. तो एक अधिकारी भेटला मला, एकाचा फोन आला, काय हे तिकीट ना आलेलं, हात वरते कर. तुझं नाव काय? हा, रणजित काळे. तिकीट ना आला आहे. हे तिकीट ना आलेले लोक आहे. हेच तर आमचं खरं तर हेच ताकद आहे प्रहारची. स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतात. पण आता झोपू नका, झोप उडवा. झोप उडवायचे दिवस आहे. 20 दिवस अभी नहीं तो कभी नहीं. जर आता जर हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार, पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार. सामान्य माणसं धुळीस टाकणार. पुन्हा आम्ही पाहतोय, पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे. तुम्हाला माझ्या मायेची शपथ सांगतोय, एक एक जिथं जिथं काय काय करता येईल, रोज 5-6 फोन केला पाहिजे, रोज 5-6 गाव फिरले पाहिजे. खिशातले 1000 रुपये, 200 रुपये, 100 रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ. 500 कोटीचा मालक आहे समोर, 500 करोड, आणि त्याच्या समोर लढायचं आहे आम्हाला. अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहेत आणि ती पंगत तोळाची आहे आम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी आयगा केली, फोन केला, बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून, फोन असा आला पाहिजे, बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा, ही तिलेरी दाखवा लागेल. 26 दिवस तुमच्या आमच्या या अमरावतीकरांसाठी, हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. काय असन धर्म, काय असन जाती, कुठला असन पक्ष माहित नाही, एकच लक्ष पाहिजे, तुमचा आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल. ज्या अण्णाभाऊ साठेनं शाहिरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं. ज्योतिबानं, आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबानं आसूड लिहून त्यावेळेच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घणघणाट केला. ते त्याच्या सगळ्या पुस्तकाचं स्मरण, त्या विचाराचं स्मरण, या देशाचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंथ लढला नाही, तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय ही लढाई इंग्रजासमोर खऱ्या अर्थाने जिंकली. ती गुलामशाही जर बंद करायची असेल, इथं आले, भाषण ऐकलं आणि चालले गेले असं करू नका. मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत, गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल. राजकुमारजी मेळघाटातून कमी ठेवणार नाही. आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्त बसणार नाही. दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश भूपच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही. आम्ही आगीत उडी टाकली आहे, हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत. माहित आहे का, उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची अवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा डर नाही, डराने वाले को डराते हैं. अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही मागे पडू देणार नाही. महाकसम 15-20 हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही. सकाळी 5 वाजता उठायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत लढत राहायचं. एक एक माणसं कव्हर करा. मत मारतय असं नाही है का बड़ा नेता है तो भी वोट मिलता है. अगर आम आदमी खड़ा होता है तो नेता को झुका देता है. सगळ्या नेत्यांच्या सभा होईल, पण माझा कार्यकर्ता एक एक वोट जर त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम केलं तर मित्र, लढाई सोपी आहे.
5,000 मतांना पडलं होतं फक्त लोकसभा. 5,000 मतांना. ते स्वप्न पूर्ण करायचे. आणि मला नक्की माहित आहे दिनेश भाऊ ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ते तुमचं आमचं शेतकऱ्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न आम्हाला पुरं करायचं आहे भाऊ. नाहीतर मस्त झोपून काम करता आलं असतं, तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता. कशाले टोले घ्यायचे भाऊ. पण सगळ्यांना स्वाभिमान विकला आणि झुकला तर उभा कोण राहील, टकरावणार कोण. आणि ही लढाई तुमची फक्त बच्चू कडूची, राजकुमारची, दिनेश भाऊची नाही आहे, तुमची आमची सगळ्यांची आहे. थांबाल तर थांबावं लागेल आयुष्याचं.